कितीही मोठे झालो तरी जुन्या दिवसांचं विस्मरण होऊ नये, कारण तेच दिवस आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस असतात. त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण असलेली ही भूमी आणि छत्रपती शिवाजी कॉलेज माझ्यासाठी पंढरी आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा येथे केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा आणि शिका योजना, माजी विद्यार्थी स्नेहमेळावा छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या विकासात मौल्यवान वाटा राहिला आहे. त्यांनी या संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेत शिक्षण घेतले. नेहमीच माजी विद्यार्थी म्हणून रयत शिक्षण संस्थेचा आदर उराशी बाळगून आहेत. त्यामुळे यावेळी कमवा आणि शिका योजनेतील माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख असलेला मानपत्र आणि मायेची शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मानपत्राचे वाचन होत असताना वातावरण अतिशय अभिमानाने ऊर भरून येणारे होते. टाळ्यांच्या कडकडाटात त्याला माजी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद दिला जात होता. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, शहाजी डोंगरे, माजी प्राचार्य आर.के. शिंदे, कमवा आणि शिका योजनेचे चेअरमॅन श्री देशमुख, माजी उपाध्यक्ष एम.एस. शिंदे, जे.पी. धायकुडे, प्राचार्य राजेंद्र मोरे, धनाजी लेंडवे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक जण मोठे झाले. नर्मन पॉईंटला ऑफिस काढलं, तिथं हायकोर्टात वकिली करतायत वगैरे. कुणी उद्योग झाले, कुणी प्राध्यापक झाले, कुणी शिक्षक झाले. पण हे सगळं करत असताना आपल्या मूळची आठवणी आहेत ना आपल्या, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि त्या आठवणीतून आपण जसं एस के मुलांची प्राचार्यांची आठवण काढतो. दत्ता भोसले आम्हाला शिकवत त्यावेळेला, हिरवडकर काहीतरी बोलत ते त्याच्यानंतर होते आम्हाला. पुन्हा माके यादव होते आम्हाला शिकवायला. माझा विषय मराठी, त्यामुळं मला जास्त मराठीचं भाषण काही येत नाही, लिखाण जमत नाही. आमच्या दोस्तांनी चांगलं मस्त की माझ्यावर अगदी प्रशस्ती हे दिली. स्तुतीपत्राचं म्हटलं नाही, इतका मी मोठा आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी जरा चांगलं लिखाण केलं. माझा दुसरा तुमच्याजवळ इथे शिकायला नव्हता, आमच्याबरोबर तिथे ह्याशिवाय त्यांनी सांगितलं फार छान लिहिलं आहे म्हणून. तर म्हणजे सर्व वर्णन त्यात आलेलं आहे. मी केलेल्या कामाचा सारांश आलेला आहे. आणि कधी त्यांनी थोडं चढून पण घेतलेलं आहे प्रशस्ती करताना, तर तेही त्यांनी केलेलं आहे. तर साहजिकच म्हणजे हे लिहायचं असलं की भाषेचा फुलोरा जो असतो ना, तो भाषेचा फुलोरा केल्याशिवाय त्या पुस्तकाला निबंधाला. मला आठवते मी ह्या कॉलेजमधून सातारावरून जात होतो ना त्यावेळेला शिवविजय नावाचा अजून आहे ना, हां, तर त्याच्यामध्ये एक प्रवास म्हणून माझा आलं होतं. तर त्यावर ते काढलं तुम्ही कधी 68 ते 72 त्याच्यामध्ये होतं प्रतापगडच्या वाटेवर. प्रतापगड इतकं मस्त वाटायचं. आता काहीच वाटत नाही विमानात जाताना, पण एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये पण वाटत नाही, असं आहे. फर्स्ट क्लासमध्ये वाटत नाही काय असं. पण त्यावेळेला जाताना ती डोंगर झाडं पलीकडचं नाही ती सांगत खरोखर सांगतो तुम्हाला. महाबलेश्वरच्या वाटेनं आमची बस यायची, तिकडून जायची, पुण्यावरून नव्हती त्यांची बस. पनवेलला सुटली की वाई पालगिरी वाई वगैरे महाबलेश्वर आमची येत होती. आणि तो मेढा खात दुधाने जात होतो. आणि मग ते मस्त की आम्हाला दुधाच्या घागरी घेऊन वरती जाताना होतं. मला वाटायचं म्हटलं काय ढगातून माणसं उतरली तरी काय, म्हणजे अशा प्रकारचं एकदम छान सुंदर वातावरण असायचं. आणि त्याच्यामध्ये अगदी बघत बघत जायचं आपल्याला. पूर्वी आपण बघा लहान मुलांना सांगतो हे चक्कर आले ना तर लांब बघ, म्हणजे अशा प्रकारचं अभ्यास आपल्याला. पण त्यावेळेला तसं आम्हाला एकदम मस्त मजा होती. 4 वर्ष ही मजा आम्ही फार छानपैकी घेतलेली आहे. कधी हा इतका लांबचा प्रवास, आता 3 तासात जातो आपण, 3.5 तासात जातो, कधी 4 तास लागतात, पण 6 तास बसला आमच्या लागायचे. स्टॉप घेत घेत प्रत्येक ठिकाणी बस जायची. आणि तशा दृष्टीने तरीसुद्धा इथं आल्यानंतर आपण मगाशी मागच्या वेळेला याच्यामध्ये म्हटलं म्हणजे आपल्या धनीच्या बागेमध्ये भाषण केलं, म्हटलं की इथं आलो की आम्हाला पंढरीला भगवंताच्या दर्शनाला वाटतं की तशात ही आमची पंढरी आहे सातारा ही, आणि कॉलेज ही पंढरी असं वाटतं. त्यामुळं इथं आल्यानंतर सगळं आम्ही विसरून जातो.